आज आपण पाहणार आहोत रिमांड बद्दल संपूर्ण माहिती। फ्रेंड्स, तर जेव्हा अटक आरोपीस न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजर केले जाते तेव्हा 3 प्रकारे न्यायालय कार्यवाही करते। जसे की नंबर 1 वर आहे आरोपीस जामिनावर सोडू शकतात, नंबर 2 वर आहे पोलीस कोठडी देऊ शकतात आणि नंबर 3 वर आहे न्यायालयीन कोठडीत घेऊ शकतात। तर हे आहेत रिमांडचे प्रकार। तर आपण डिटेल मध्ये रिमांड बद्दल माहिती बघूया। ओके, पोलीस कोठडीची कार्यवाही म्हणजे काय व ती कशी होते? छान प्रश्न आहे। आरोपीस न्यायालयात हजर केल्यानंतर पोलीस पुढील चौकशीसाठी आरोपीची पोलीस कोठडीची मागणी करतात, जसे की पीसीआर म्हणतो आपण त्याला। न्यायालयाचे लिखित आदेशानंतर आरोपीस पुन्हा पोलीस कोठडीत ठेवले जाते। ओके, आरोपीस पोलीस कोठडीत किती दिवस ठेवू शकतात? छान प्रश्न आहे। कोणतेही आरोपीस पोलीस कोठडीत 15 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी ठेवता येत नाही। ओके, असे म्हणतात की पोलीस कोठडीत आरोपीचा छळ केला जातो? नाही, पोलीस कोठडीत आरोपी व्यक्तीस मारहाण व छळ करणे बेकायदेशीर आहे। जर मारहाण व छळ झाल्यास त्याची तक्रार न्यायदंडाधिकारी समोर हजर केल्यानंतर केली जाऊ शकते। ओके, न्यायालयीन कोठडी म्हणजे काय? न्यायालयीन कोठडी म्हणजे न्यायालयीन कोठडी ज्युडिशियल कस्टडी असेही म्हणतात। न्यायालयीन कोठडी म्हणजे आरोपीस कोर्टाचे संरक्षणात कारागृहात ठेवले जाते व कोर्टात कार्यवाहीच्या वेळी त्यास न्यायालयामध्ये हजर केले जाते। ओके, न्यायालयीन कोठडी किती दिवसांची असते? छान प्रश्न आहे। न्यायालयीन कोठडी एका वेळी 15 दिवसांची असते। जर न्यायालयीन कोठडीची मुदत वाढवायची असेल तर आरोपीस न्यायालयासमोर हजर केले पाहिजे व तसा आदेश घेतला पाहिजे। आणि आरोपीस केवळ न्यायालयीन कारागृहापर्यंत आणून चालणार नाही, तर त्यास प्रत्यक्षात न्यायालयासमोर हजर केले पाहिजे। न्यायालयासमोर हजर न करता न्यायालयीन कोठडीची मुदत वाढविणे हे बेकायदेशीर आहे। ओके, तर पोलीस कोठडी व न्यायालयीन कोठडी यात फरक काय असते? फरक हाच असतो यामध्ये की अटक आरोपीस पोलीस 24 तासाच्या आत न्यायालयासमोर हजर करतात। जर न्यायदंडाधिकारी यांनी जामीन नाकारला तर आरोपीस पोलीस कोठडीत किंवा न्यायालयीन कोठडीत पाठविले जाते। आणि सामान्यपणे पोलीस आरोपीची पोलीस कोठडीची मागणी करतात, कारण चौकशी करून गुन्ह्याच्या तपासात मदत होऊ शकेल यासाठी। पोलीस कोठडीत आरोपी हा लॉकअप मध्ये असतो, न्यायालयीन कोठडीत आरोपी हा कारागृहात असतो। न्यायदंडाधिकारी यांचे परवानगी शिवाय पोलीस न्यायालयीन कोठडीतील आरोपीकडे चौकशी करू शकत नाही। आणि या कोठडीचा कालावधी हा 15 दिवसांपेक्षा जास्त असू शकत नाही। ही आहे पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी, यात फरक आहे। ओके, आरोपीस खटल्याची सुनावणी व निर्णय होईपर्यंत कारागृहातच राहावे लागते का? छान प्रश्न आहे। जर आरोपीचा जामीन झाला नाही तर त्यास कारागृहातच राहावे लागते। ओके, आरोपी जामिनाचा अर्ज केव्हाही करू शकतो का? आरोपी वारंवार जामिनासाठी अर्ज करू शकतो। कायद्यात अशी तरतूद आहे की जर अपराधाची चौकशी निर्धारित वेळेमध्ये पूर्ण झाली नाही तर आरोपीस जामिनावर सुटण्याचा अधिकार आहे। ओके, तपासाचा कालावधी किती असतो? छान प्रश्न आहे। ज्या अपराधामध्ये मृत्यूची शिक्षा किंवा आजीवन कारावासाची शिक्षा किंवा कमीत कमी 10 वर्षे शिक्षा आहे, अशा अपराधामध्ये तपासाचा कालावधी 90 दिवस आहे। जर असा तपास 90 दिवसात पूर्ण झाला नाही तर आरोपीस जामीन मिळण्याचा अधिकार आहे। इतर अपराधामध्ये तपासाचा कालावधी 60 दिवस आहे। तो उलटल्यास आरोपीस जामीन मिळण्याचा अधिकार आहे। तर फ्रेंड्स, ही होती रिमांड बद्दल संपूर्ण माहिती। थँक यू।